जर तुम्ही तुमच्या डार्क सर्कल्सवर असं डायरेक्ट कन्सिलर अप्लाय केलं आणि असं ब्लेंड केलं तर ते थोड्या वेळाने काही असं ग्रे पडेल. तुमचं कन्सिलर असं ग्रे पडू नये म्हणून काय करायचं, एक ऑरेंज कलरचा कलर करेक्टर तुमच्या बॅक ऑफ द हँड घ्यायचा. तो छान असा वॉर्मअप कलर तुमच्या ते अंडर आईज खाली छान अप्लाय करायचा आहे. अप्लाय करताना अजिबात ओव्हर ब्लेंड करायचं नाही आहे आणि एकदम हलक्या हाताने असं ब्लेंड आउट करून घ्यायचं आहे. ही ब्रश, ब्युटी ब्लेंडर काही यूज करू शकता. मी आता हाताने ते ब्लेंड करते आहे. हाताने सुद्धा छान ब्लेंड होतं. करेक्टर 5-10 सेकंद सेट झाल्याच्या नंतर पावडरने असं सेट करून घ्यायचं. तुमच्या कन्सिलरचा एक डार्क शेड घेऊन तो छान अंडर आईज खाली अप्लाय करायचा आहे. अजिबात ओव्हर ब्लेंड करायचा नाही आहे. हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे. सेम 5-10 सेकंद थोडं सेट होऊ द्यायचं आहे. सेम परत पावडरने सेट करून घ्यायचं आहे. आताही तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता, पण जर तुम्हाला तुमचे आईज थोडे हायलाईट करायचे असतील तर एक अशा लाईट शेडचा कन्सिलर घ्यायचा आहे आणि तो तुमच्या डोळ्याच्या बरोबर खाली इथे अप्लाय कर आणि मग तो असं छान हळूहळू वर ब्लेंड करायचा आहे आणि मग परत पावडरने छान असं सेट करून घ्यायचं आहे. डिफरन्स तुमच्या समोर आहे. ही साईड एकदम ग्रे पडली आहे आणि ही एकदम छान नॅचरल दिसते, अजिबात ग्रे पडली नाही आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि अजून छान व्हिडिओसाठी फॉलो करायला अजिबात विसरू नका.